सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांच्यावर होतोय अन्याय। शिरोळ तालुक्याचे नेते नक्की काय करतात? आमदारकी असू दे, खासदारकी असू दे, नगरपालिका असू दे, प्रशासन असू दे, शिरोळ तालुक्यातील प्रशासन नक्की करते तरी काच, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो। म्हैसाळ बंधारा बांधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तीव्र प्रतिसाद। म्हैसाळ बंधाऱ्याच्या ठेकेदारांच्या चुकीमुळे वाहून गेलेला जमिनीचा मोबदला मिळावा आणि धरणाच्या कामासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी कनवाड बंधारा साइटवर शेतकऱ्यांचे गेले 8 दिवस काम बंद आंदोलन सुरू आहे। पाटबंधारे विभागाने परवा बैठक घेऊन फक्त आपत्ती व्यवस्थापनामधून मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल असे सांगितले। यावेळेस शेतकऱ्यांनी आमच्या न्यूज चॅनलशी बातचीत केली, ते आपण पाहूया। नाही घेतलं सगळी शेतकरी इथं आंदोलनासाठी आंदोलन अंकुश आहे। आम्ही हे सगळे त्यांना सपोर्ट देऊन आम्हाला त्यांनी संघटना की आम्हाला त्यांनी सपोर्ट करून इथं आणून व्यवस्थित आम्हाला जरा धीर दिलेत आणि त्यांनी नाही धीर दिला असतं तर आजपर्यंत मी 2 महिन्याच्या पाठीमागच आत्महत्या करणार होतो। त्यांनी सपोर्ट करून हे केलेत आणि ह्यांनी जर नाहीच विचार केला तर मी नदीत उडी घेणार आहे। म्हैसाळ पाटबंधाऱ्याचं काम चालू आहे। त्या कामामुळं आमचे जवळजवळ 22-23 शेतकऱ्यांची 10-11 एकर जमीन वाहून गेलेली आहे। आज 2 वर्ष झालं मध्ये बॅरेक गाठलेला आहे। त्या बॅरेकसाठी आम्ही गेल्या वर्षीसुद्धा आंदोलन केलं होतं, काढतो म्हटले काढली नाहीत, परत कातरली जमीन आणि आम्ही शासनाकडे मोबदला मागितला, लोकप्रतिनिधीकडे जाऊन आलो, लोकप्रतिनिधीला अर्ज दिला, कोणीही काही दखल घेतली नाही। आमचे अंकुश आंदोलनचे संघटनेचे कार्यकर्ते आम्हाला पाठबळ दिलेत। आम्ही एक 4 दिवस वाट बघणार नाही, सहकुटुंब सहपरिवार धरणातून उडी मारणार।